सुस्वागतम. लग्नाची बीडी मालिकेच्या 14 सप्टेंबरच्या भागात अतिशय रोमांचक आणि मनोरंजक असा ट्विस्ट आपल्याला बघावयास मिळणार आहे. आणि अखेर आपण ज्या क्षणांची वाट बघत होतो तो क्षण आपल्यासमोर येऊन सिंधू ही राघवसोबत कशी मधुचंद्राची रात्र साजरी करते. मधूच्या नाकावर टिचून बेडवर पाणी ओतणाऱ्या मधूला जन्माची अद्दल घडून सिंधू आता राघवसोबत कशी मधूला चकवा देऊन मधुचंद्राची रात्र साजरी करते. तर आता राघव आणि सिंधूच्या बेडवर पाणी ओतून देखील आणि आता राघवच्या बेडरूममध्ये झोपायला येऊन देखील सिंधू ही सिंधू स्टाईलने आता मधूला कोणता असा चकवा देते आणि राघवसोबत कशी मधुचंद्राची रात्र साजरी करते हे या व्हिडिओमध्ये आपल्याला बघावयास मिळणार आहे. तरी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. त्यामध्ये आता सावीला घेऊन येत शकुंतलाने सिंधूचा डाव तिच्यावरच उलटवलेला असतो आणि सिंधूने सावीला किडनॅप केल्याचे सत्य राजश्री समोर आणलेले असते. आणि त्यामुळे आता राग येऊन ही सिंधू नसून दुसरीच कोणीतरी असल्याचे राजश्रीला सांगून आता राजश्रीने देखील आता भर लग्नात सिंधूला घराबाहेर काढलेले असते. पण आता हुशारीने सिंधूने राघवसोबतचे लग्न 7 फेरे पूर्ण करून आता पूर्ण केलेले असते. इकडे आता सिंधू ही महादेवाच्या मंदिरात येऊन तिथे महादेवासमोर सगळे सत्य सांगते. त्याच वेळेस आता राघव तिथे आलेला असतो. तेव्हा आता राघव तिथे येताच आता सिंधू ही राघवला मधूच्या सर्व पापांचा हंडा फोडून राघवला सगळे सत्य सांगते. आपण कृष्णा का बनलो, मधूने सावीला किडनॅप कसे केले, मधूने आपल्याला धक्का देऊन कसे दरीत लोटले, हे सगळे सत्य आता सिंधूने राघव समोर आणलेले असते. आणि त्यामुळे आता राघवने सुद्धा सिंधूवर विश्वास ठेवलेला असतो आणि आता त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटवायचा असा प्लान दोघांनीही केलेला असतो. आणि त्या प्लाननुसार आता सिंधू ही तिच्या बॅगमध्ये आता हळदी कुंकवाचे ताट घेऊन आता लक्ष्मीच्या पावलाने मधूच्या नाकावर टिचून आता मधूला तोंडावर आपटून गृहप्रवेश करते. सिंधूने आता काकू राजश्री मधू सगळ्यांना ठणकावून सांगितलेले असते की या लंबूसोबत माझे 7 फेरे झाले आणि लग्न झाले, तेव्हा मी आता खऱ्या अर्थाने या घरची सून झाली आहे, तेव्हा आता मी या घरातच राहणार. तर आता काकूने पोलीस कंप्लेंट करण्याची आता सिंधूला धमकी दिलेली असते. तर आता सिंधू म्हणते की आत्ता तर फडफड तू पोलीस कंप्लेंट करूच शकत नाही, कारण लग्न झाल्यानंतर कमीत कमी पोलीस कंप्लेंट करायला आणि डिव्होर्स द्यायला 6 महिने तरी वेळ द्यावा लागतो. तर आता काकूची सुद्धा बोबडी वळालेली असते आणि आता सिंधू ही दबंग स्टाईलने आता गृहप्रवेश करून घरात आलेली असते. इकडे आता मधूचा मोठा जळफळाट होत असतो आणि ज्या कृष्णाला आपण घराबाहेर काढले होते ती पुन्हा या घरात येऊन आपल्या डोक्यावर बसली आणि आपल्याला डोईजड झाली असे आता मधूच्या लक्षात आलेले असते. तेव्हा आता काहीही करून सिंधूला म्हणजे कृष्णाला राघवजवळ येऊ द्यायचे नाही असे आता मधूने ठरवलेले असते. इकडे आता सिंधूने सगळ्यांना सांगितलेले असते की मी देवा ब्राह्मणांच्या साक्षीने या लंबूसोबत लग्न केले आहे, तेव्हा जर कोणी माझ्या मार्गात माझ्या वाटेत येण्याचा प्रयत्न केला तर मी पोलीस कंप्लेंटसुद्धा करू शकते आणि एकेकाला जेलची हवासुद्धा आता खायला लावू शकते. तेव्हा आता सगळ्यांना मोठी भीती वाटलेली असते. दुर्गावतारात आता सिंधू प्रत्येकीला तिच्याच भाषेत आता ठणकावून उत्तर देत असते. तेव्हा आता रेश्मा काकू सगळ्यांची बोबडी वाळलेली असते आणि कुणाला काहीही बोलता येत नसतं. आणि आता इकडे राघव आणि सिंधू प्रेमाने बेडरूममध्ये येतात. तेव्हा आता राघव आणि सिंधू बेडरूममध्ये येताच खूप खुश झालेले असतात. राघव म्हणतो की सिंधू, अखेर आपला प्लान सक्सेस झाला आणि गृहप्रवेश करून तुला या घरात येता आलं, पण आता यापुढे आपण एकेकाला धडा शिकून मधूला पुराव्यासकट सगळ्यांच्या समोर मधूचा खरा चेहरा आणायचा, मधूच्या पापाचा हंडा फोडून पुराव्यासकट मधूचे एक एक पाप आपण आता काकू आणि आई समोर आणायचे. तेव्हा सिंधू म्हणते की माझ्याही मनात तेच आहे.
राघव म्हणतो की सिंधू, आई तुला वाटेल तशी बोलली, तुला घराबाहेर काढलं, तुला खूप हर्ट झाला असेल. तर सिंधू म्हणते की नाही राघव, मला आईंचा काही एक राग आलेला नाही. आईंनी जे केलं ना ते कृष्णा समजून केलं, कारण त्यातूनच आईचं माझ्यावरती म्हणजे सिंधूवरती किती प्रेम आहे हे समोर आलं. तेव्हा आता राघव म्हणतो की ते सुद्धा बरोबर आहे सिंधू. तर आता इकडे मधूच्या पापाचा हंडा फोडून आणि सावीसुद्धा आता सिंधूला मिळालेली असते आणि त्यामुळे आता राघव आणि सिंधूला खूप आनंद झालेला असतो आणि प्रेमाने दोघे एका बेडवर बसलेले असतात. त्यानंतर आता सिंधू आणि राघव दोघेही प्रेमाने एकमेकांकडे बघतात आणि प्रेमाने आता राघवने सिंधूचा हात धरलेला असतो. तर आता सिंधूसुद्धा लाजून ही चूर झालेली असते आणि आता दोघेही प्रेमाने एकटक नजरेने एकमेकांकडे बघत आता एकत्र आलेले असतात. मनाने आणि शरीराने अखेर राघव सिंधू एकत्र येऊन अखेर मधुचंद्राची रात्र आता साजरी करतात. इकडे आता मधू विचार करते की ही सिंधूला आपण राघवच्या बेडरूममध्ये जाऊ द्यायचे नाही आणि काही जरी झालं तरी तिला राघवच्या जवळ अजिबातही फिरकू द्यायचे नाही. तेव्हा आता काय करावे असा मधू विचार करत असतानाच आता मधूच्या डोक्यात विचार येतो की ही सिंधू आता गृहप्रवेशसुद्धा हिने केला, लग्न करून सुद्धा ही घरी आली. तेव्हा आज सिंधू राघवसोबत मधुचंद्राची रात्र तर साजरी करणार नाही ना. नाही असं होता कामा नाही आणि काहीही करून सिंधू आणि राघवला थांबवलंच पाहिजे असा विचार करून आता मधूसुद्धा सिंधू आणि राघवच्या बेडरूममध्ये आलेली असते. तेव्हा आता राघव पटकन बाजूला झोपतो. तर आता मधू ही सिंधूकडे येत आता मधूने तिच्या हातात पाण्याचा जार आणलेला असतो. तर आता सिंधू ही दुसऱ्या बेडवर झोपलेली असताना लगेचच मधू ही तिच्या जवळील पाण्याचा जार त्या बेडवर टाकते आणि आता गुलाबाच्या पाकळ्या अंथरलेल्या असणाऱ्या त्या बेडवर पाणी टाकताच मधू म्हणते की बघते ना आता तू कशी राघवसोबत मधुचंद्राची रात्र साजरी करते. तर मधू म्हणते की मी इथेच झोपणार आता असे म्हणत मधूने तिचे सगळे झोपायचे कपडे तिथे आणलेले असतात. तेव्हा आता सिंधू म्हणते की हे बघ सुंदरी, पोलीसवाल्यासोबत माझं आता लग्न झालेलं आहे आणि खऱ्या अर्थाने आज मी पोलीसवाल्याची बायको आहे. तेव्हा आम्हा दोघांना एकत्र झोपण्यापासून तू अडवू शकत नाही, तसा कायद्याने सुद्धा गुन्हा आहे. तेव्हा आता मधू म्हणते की मी एकत्र तर तुमच्याजवळ झोपू शकत नाही, पण मी या रूममध्ये तर झोपू शकते असे म्हणत आता सिंधूच्या कॉट शेजारी मधूने तिचे कपडे अंथरलेले असतात आणि मधू तिथे झोपते. तर आता इकडे सिंधू म्हणते की सुंदरी काय करतेस तू? अगं तू किती प्रयत्न कर, पण मी आता पोलीसवाल्याला माझा नवरा मानला आहे आणि आता तो माझा हक्काचा नवरा झाला आहे, मी त्याच्यासोबतच झोपणार. तेव्हा आता मधू म्हणते की बघते ना मी कशी झोपते ते, आणि बघ तुझी बेड मी किती पाण्याने ओली केली, आता कशी झोपणार तू आणि कशी मधुचंद्राची रात्र साजरी करणार. तेव्हा लगेचच सिंधू मधूसमोर येते आणि म्हणते की ए सुंदरी, तुला काय मी मूर्ख वाटले का? अगं आमची मधुचंद्राची रात्र तर कधीच साजरी झाली. तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो. सिंधू हसतच म्हणते की तुला काय वाटलं सुंदरी, मी काय हा चान्स सोडणार का? मी माझ्या स्टाईलने मी पोलीसवाल्यासोबत कधीच मधुचंद्राची रात्र साजरीसुद्धा केली आणि सगळं काही देऊन प्रेमाने आम्ही दोघं एकत्रही आलो आणि आता तू खूप उशिरा आम्हाला राखणदार म्हणून आलीस, तेव्हा आता कर आमचे राखण. तेव्हा आता मधूला मोठा धक्का बसलेला असतो आणि मधूच्या काळजाचा ठोका चुकलेला असतो. तो बघ पोलीसवाला कसा निश्चित पडलाय बघ त्याच्याकडे, आणि तू फक्त आता आम्हाला राखणच बस आणि असे म्हणत सिंधूने आता मधूला मोठा धक्का दिलेला असतो आणि भयानक सत्य सांगून राघवसोबत मधुचंद्राची रात्र साजरी करून आता सिंधूने मधूच्या नाकावर टिच्चून
मधूच्या स्वप्नांच्या चिंधड्या उडवलेल्या असतात आणि राघवसोबत मधुचंद्राची रात्र घालून सिंधू ही खऱ्या अर्थाने राघवची हक्काची बायको झालेली असते आणि दोघंही प्रेमाने एकत्र आलेले असतात. तर आता सिंधू पुढे मधूच्या पापाचा हंडा फोडून मधूच्या एकेका पापाची तिला कशी भयानक शिक्षा करते हे बघण्यासाठी आणि लग्नाची बीडी मालिकेच्या डेली अपडेटसाठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.